जाई आणि विक्रांतची कथा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करतात आणि कमेंटसुद्धा करतात. तसेच एक नवीन ऑप्शन आले आहे हाईप्स नावाचे. तुम्ही लाईक कमेंट्सनंतर हाईपसुद्धा करू शकतात. कथा आवडत असेल तर व्हिडिओला हाईपसुद्धा कराल प्लीज. आज ती खूप हॅपी होती. त्याला कारणही तसेच होते. आज तिच्या मैत्रिणीच्या आईचा बड्डे होता. आता तुम्ही म्हणाल मैत्रिणीची आई असून ही का एवढी खुश आहे? त्याला कारणही तसेच होते. ती आईसाठी साडी घ्यायला बाहेर आली होती. त्याच्या बड्डेच्या दिवशी त्यांना सुंदर अशी साडी तिला गिफ्ट द्यायची होती. तीच घ्यायला ती एका मॉलमध्ये आली होती. तिने तिच्या आवडीची साडी घेतली आणि बिल पे करून ती बाहेर आली. तोच तिला एका बाईने आवाज दिला. ही सुद्धा त्या बाईजवळ जाऊन उभी राहिली आणि काळजीने त्यांना विचारू लागली काय झाले म्हणून. ती बाई तिच्यासमोर हात जोडत, मला खूप भूक लागली आहे, तू मला काहीतरी खायला घेऊन दे ना, माझ्याकडे पैसे नाही आहे. आता तिला पण त्या बाईची दया आली. चला मावशी, मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन देते. ती असं बोलताच ती बाई तिचा हात पकडते आणि तिला सांगते, तिकडे एक खानावळ आहे, मला तिथे जेवण करायचे आहे. हो हो मावशी चला. आणि त्या दोन्ही बाहेर जायला लागतात की ती बाई कोणाला तरी हात दाखवते. तसे त्यांच्या मागे 2 माणसे आणि 2 बायासुद्धा येतात. ते मॉलच्या मागच्या साईडने आले होते. दुपार असल्यामुळे तिथे जास्त कोणी नव्हते. ती मुलगी त्या मावशींना विचारणार, तोच मागच्या 2 बाया तिचे दोन्ही हात पकडतात. असे अचानक हात पकडल्यामुळे ती गोंधळून दोन्ही बाजूला पाहते. अहो कोण आहात तुम्ही आणि मला असे का पकडले तुम्ही? ती त्यांना विचारत असते की तोच मागून 2 माणसे तिच्याजवळ येतात आणि तिच्यावर ओरडत, आवाज करायचा नाही आणि ओरडायचे सुद्धा नाही, चुपचाप या गाडीत बसायचे. ती मुलगी हात झटकत, मी का बसू त्या गाडीत आणि मी तुम्हाला ओळखतही नाही, मग काय येऊ तुमच्यासोबत? जास्त बोलायचे नाही, शांतपणे गाडीत बसायचे. पण ती मुलगी ऐकत नाही आणि तिचे हात सोडवण्याचे प्रयत्न करत असते. तोच एक बाई तिच्या कानाजवळ काहीतरी करते. त्याने ती मुलगी तिची शुद्ध हरपते. तिने शुद्ध हरपताच ते दोन्ही माणसे तिला उचलून आत गाडीत बसवतात आणि कुठेतरी ते तिला घेऊन जात असतात. तर ती आहे आपल्या कथेची हिरोईन जाई. नावाप्रमाणे दिसायला खूप सुंदर. तिला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. रंगाने गोरीपान, काळेशार डोळे, लांब सडक पापण्या, तिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच, एवढी ती दिसायला सुंदर होती. दिसायला जरी सुंदर असली तरी तिचे आयुष्य खूप कठीण होते. पण तिच्या मेहनतीने तिने जॉब करून तिचे शिक्षण कंप्लीट केले होते. जेवढी दिसायला सुंदर होती तेवढीच ती हुशारसुद्धा होती. तसे पाहायला गेले तर परिस्थिती सोडली तर तिच्याकडे सगळेच होते आणि ते तिच्या मेहनतीनेच होते. तिला घेऊन ती माणसे एका फार्म हाऊसला येतात. तिने शुद्ध हरपल्यामुळे तिला तर माहितीच नव्हते की ती कुठे आहे म्हणून. त्या माणसांनी तिला उचलून घेतले आणि एका रूममध्ये घेऊन आले. त्या रूममध्ये आधीच एक व्यक्ती सोफ्याच्या मधोमध पायावर पाय टाकून बसलेली होती. त्या व्यक्तीकडे बघून असे वाटत होते की तो जणू त्यांच्या येण्याची वाट पाहत आहे म्हणून. त्या माणसांनी तिला बेडवर झोपवले आणि हाताची घडी घालून समोर असलेल्या व्यक्तीच्या पुढे येऊन ते उभे राहिले. त्यांच्या सगळ्यांच्या नजरा खाली होत्या. समोरील व्यक्ती त्यांच्याकडे पाहत, काय झाले तिला, अशी झोपलेली का आहे ती? ते सर, त्या झोपलेल्या नाही आहे, शुद्ध हरपली आहे त्यांनी. मग मी काय तिच्या शुद्धीत येण्याची वाट बघू? एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, शुद्धीत आणा तिला. तोच एक व्यक्ती तिच्याजवळ गेली आणि तिच्या कानाजवळ काहीतरी करून बाजूला झाली. हळूहळू तिला शुद्ध येऊ लागली. ते बघून सोफ्यावरील व्यक्ती उठून उभी राहिली आणि त्याच्या कडक आवाजात, तुम्ही बाहेर जाऊन थांबा आणि जाताना दरवाजा बंद करा. तसे ते 2 व्यक्ती बाहेर निघून गेले आणि दरवाजासुद्धा बंद करून घेतला. ती व्यक्ती चालत बेडजवळ आली. जाई तिच्या कपाळाला हात लावून उठायचा प्रयत्न करू लागली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि वर बघू लागली. आता खरं तर तिलाच कळत नव्हते ती कुठे आहे म्हणून. तोच ती व्यक्ती तिच्या शेजारी बसली आणि रागाने तिचा हात घट्ट पकडला. त्याचा स्पर्श होता जाई पूर्ण भानावर आली आणि उठून बसली. समोर अनोळखी व्यक्तीला बघून तिने भीतीने आवळा गिळला. ती त्याला बघून घाबरली होती, पण तो मात्र तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. एकटक तिलाच पाहत होता, कारण ती त्या कंडिशनमध्ये पण खूप क्यूट दिसत होती. तो तर जणू तिला पाहण्यात हरवलाच होता आणि त्याला तसे बघून तिला मात्र त्याचा राग येत होता. ती रागाने त्याच्या हातातून तिचा हात सोडवते
आणि एक आवडा घेणत, कोण आहात तुम्ही? आणि मला इथे का आणले आहे? आणि तुम्ही कोण आहात? आणि असा माझा हात का पकडला होता तुम्ही? ती घाबरत त्याला विचारत होती. तिची अवस्था बघून ती व्यक्ती चेहरा फिरवत किंचित हसते आणि पुन्हा चेहरा निर्विकार ठेवून तिच्याकडे पाहत, माझ्याबद्दल जाणून घ्यायची तुला खूप उत्सुकता आहे ना? पण आता ते महत्त्वाचे नाही आहे. आणि तो बेडच्या शेजारी असलेल्या ड्रॉवरमधून एक फाईल काढतो आणि तिच्यासमोर पकडतो. जाई एकदा त्या फाईलकडे आणि एकदा त्या व्यक्तीकडे पाहते. ती काही बोलणार त्याआधीच ती व्यक्ती बोलते, माझ्याकडे तुझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे आणि मला पण वाटते तू सुद्धा वेळ वाया न घालवता या फाईलवर सही कर आणि मोकळी हो. त्याचे बोलणे ऐकून ती हिंमत करून बोलते, मी का सही करू या फाईलवर? ती फाईल न बघताच बोलते. समोरील व्यक्ती त्याच्या कपाळावर अंगठा फिरवत, आधी ओपन करून बघ तर त्यात फाईलमध्ये काय आहे म्हणून. तशी ती फाईल ओपन करते आणि एक एक डॉक्युमेंट्स पाहत असते. जसे जसे डॉक्युमेंट्स पाहत असते तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात. ती त्याच्याकडे पाहत, हे तर लग्नाच्या कराराचे बद्दलचे डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही का असे वागत आहात? मी तर तुम्हाला ओळखतही नाही. ती गयावया करून बोलत असते, कारण खरंच ती त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहत होती. मी कोण आहे ते तर तुला कळेलच, पण त्याआधी तुला या फाईलवर तुझ्या सह्या कराव्या लागतील आणि मी सही नाही केली तर? आता ती सुद्धा रागात त्या व्यक्तीच्या डोळ्यात आरपार पाहत बोलत असते. ती व्यक्ती आवाज वाढवत, माझ्याशी बोलताना खाली पाहून बोलायचे आणि मोठ्या आवाजात तर अजिबात बोलायचे नाही. सही करायला सांगितली ना ती कर, बाकी जास्त बोलायची गरज नाही. जाई ती फाईल रागाने खाली फेकून देते. तिचे वागणे बघून आता त्याला खूप राग येतो, पण तो स्वतःला कंट्रोल करत एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्याकडे पाहत, तू अशी ऐकणार नाही. आणि त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो आणि कुणाला तरी फोन लावतो. एका रिंगमध्येच पलीकडून फोन उचलला जातो. फोन उचलताच ती व्यक्ती स्पीकर ऑन करते. पलीकडून बोलणे ऐकून जाईचे अश्रू गालावर ओघळतात आणि ती त्या व्यक्तीकडे पाहत, मी सही करायला तयार आहे. तशी ती व्यक्ती किंचित गालात हसते आणि तिने फेकलेली फाईल उचलून तिला देते. जाई हुदका देत रडत असते आणि रडतच त्या फाईलवर पटापट सही करते. तिने सही करता समोरील व्यक्ती मिश्किलपणे हसते, कारण त्याला तेच पाहिजे होते की तिने लवकरात लवकर सही करावी म्हणून. तिची सही होताच तो ती फाईल ओढून घेतो. जाई मात्र तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून रडायला लागते. ती व्यक्ती फोन कट करते आणि पुन्हा कुणाला तरी फोन लावून हसत बोलत असते, तिने सही केली आहे, आता पुढची सगळी प्रोसेस तुला लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. पलीकडून, येस सर, तुम्हाला जे हवं आहे ते उद्याच तुमच्या हातात असेल, तुम्ही निश्चिंत राहा. तशी ती व्यक्ती हसत फोन कट करते. जाई तर एवढी रडत असते की ती त्या व्यक्तीकडे पाहतसुद्धा नाही. तोच ती व्यक्ती एक बटन दाबते. ती दाबताच बाहेरील 2 मेन गार्ड आणि 2 लेडी गार्ड आत येतात आणि त्यांच्यासमोर खाली मान घालून उभे राहतात. ती व्यक्ती त्या लेडी गार्डकडे पाहत, पुढे काय करायचे आहे तुम्हाला माहिती आहे, मी जसं सांगितले आहे तसेच व्हायला हवे. ती व्यक्ती जाईकडे पाहत बोलते. त्यांचे बोलणे होता समोरचे 4ही जण येस सर म्हणतात. तशी ती व्यक्ती ती फाईल घेऊन निघून जाते. ती व्यक्ती जाताच ते गार्डसुद्धा त्यांचे काम करायला बाहेर जातात. जाई मात्र एकटीच त्या रूममध्ये हुदके देऊन रडत असते. आज किती आनंदाचा दिवस होता. तिच्या मावशी आईचा बड्डे होता आणि तिच्यासाठी साडी घ्यायला ती बाहेर आली होती. पण बाहेर येऊन होत्याचं न होतं तिच्या आयुष्यात झाले होते, कारण काही वेळापूर्वीच तिने एका फाईलवर सही केली होती. तिच्या आयुष्यात नवऱ्याच्या रूपाने आलेली ती करारी व्यक्ती कोण होती तिला माहितीसुद्धा नव्हते. एका सहीमुळे तिचे आयुष्य आज पणाला लागले होते. त्या व्यक्तीचा विचार करून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. तिला तर विश्वासच बसत नव्हता की तिचा आणि त्या व्यक्तीचा लग्नाचा करार झाला होता म्हणून. ती रडते आहे हे बघून त्या 2 लेडी गार्डला खूप वाईट वाटत होतं, पण आता तरी त्या तिची मदत करू शकत नव्हत्या. त्यातील 2 मेन गार्ड त्या लेडी गार्डकडे पाहत, सरांनी जसे सांगितले आहे तसे करा, आणि एवढं बोलून ते बाहेर निघून जातात. ते बाहेर जाताच त्यातील एक लेडी दरवाजा बंद करते. तशी जाई त्या दोघींकडे खूप आशेने पाहत होती, पण त्यांच्याकडे आशेने पाहूनही काहीही होणार नव्हते, म्हणून ती तिची नजर फिरवते. त्यातील एक गार्ड एका कपाटातून खूप मोठी ट्रॅव्हल बॅग काढते आणि जाईच्या समोर ठेवते. जाई तर आश्चर्याने पाहत असते. ती लेडी ती बॅग ओपन करते आणि जाईचे डोळे मोठे होतात, कारण त्या बॅगमध्ये खूप महागडा असा लग्नाचा घागरा दिसत होता.
ती लेडी जाईकडे पाहत, मॅम, यात सगळं सामान आहे, यातील सगळेच तुम्हाला घालायचे आहे. जाई त्या लेडीला विचारणार होती मी का घालू म्हणून, पण तिला आठवते काही तासापूर्वी तर लग्नाचा करार केला होता तिने. मग इच्छा नसूनही तिला हे सगळं घालावे लागणार होते. मॅडम, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, तुम्हाला अर्ध्या तासात तयार करायचे आहे. आम्हाला तुमची मदत करायला सरांनी सांगितले आहे. तुम्ही वेळ वाया घालवू नका मॅडम, आमचा पण नोकरीचा प्रश्न आहे. त्यांचे बोलणे ऐकून जाई तिचे अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेत, मी स्वतः माझा आवरते, तुमच्या मदतीची गरज नाही. आणि ती उठून उभी राहते. मला थोडा वेळ द्या, मी आवरते माझे, तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा. ती असं बोलताच त्या दोन्ही लेडी तिच्याकडे गोंधळून पाहत असतात. त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाई हसत, कुठेही जाणार नाहीये मी, विश्वास ठेवा. तशा त्या दोन्ही लेडी बाहेर निघून जातात. जाई भरलेल्या डोळ्यांनी त्या सामानाकडे पाहते. तिला तर हे पण माहिती नव्हते की तिने ज्या व्यक्तीसोबत लग्नाचा करार केला आहे ती व्यक्ती कोण आहे, त्याचे नाव काय आहे. ती रडत रडत तिचे कपडे चेंज करते आणि त्यातील एक एक सामान ती घालत असते. काही वेळातच तिचं आवरून होते. त्यात ती दिसत तर खूप सुंदर होती, पण चेहरा निर्विकार होता. कसलेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. ती व्यक्ती कोण आहे, त्याचे काय नाव आहे. ती रडत रडत तिचे कपडे चेंज करत होते आणि त्यातील एक एक सामान ती घालत असते. काही वेळातच तिचं आवरून होते. त्यात ती दिसत तर खूप सुंदर होती, पण चेहरा निर्विकार होता. कसलेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. तोच बाहेर गेलेली लेडी आत येतात. तिला तयार झालेल्या बघून त्या सुटकेचा निश्वास सोडतात. इकडे ती व्यक्ती दुसऱ्या रूममध्ये बसून विचार करत होती. तर जाणून घेऊया त्या व्यक्तीबद्दल. तर तो आहे विक्रांत क्षीरसागर. दिसायला खूप हँडसम, जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी, डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला, सगळ्याच गोष्टीत परफेक्ट असा आपला हिरो विक्रांत. नावाप्रमाणे रागीट स्वभाव असलेला, कसलीही कमी नव्हती त्याला. आधीपासून पिढीजात श्रीमंत होता तो. पैशांचा जणू त्याच्या घरात पाऊसच पडत होता. त्याची जॉईंट फॅमिली होती. त्यात त्याचे आजी आजोबा, आई पप्पा, काका, आत्या आणि त्यांची मुले, अशी त्यांची फॅमिली. मग एवढं सगळं असताना त्याने असे लग्न का केले हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल ना. तर हे सगळं त्याने त्याच्या फॅमिलीसाठी केलं होतं. तो कितीही रागीट असला तरी त्याच्या फॅमिलीवर त्याचे खूप प्रेम होते आणि आज त्यांच्यासाठी त्याने अशा मुलीसोबत लग्न केले होते की त्या मुलीला हे सुद्धा माहिती नव्हते की तिची फॅमिली कुठे आहे. कारण ती लहान असतानापासून एका मंदिरात लहानाची मोठी झालेली होती आणि तिथेच तिला एक मैत्रीण आणि मावशी आई भेटल्या होत्या. आणि आपल्या हिरोला तिच्यासोबत लग्न करायचे होते. त्याला कारणही तसेच होते. तिचं आवरून झाल्यानंतर ते तिला बाहेर घेऊन येतात. विक्रांत पण त्याचं आवरून बाहेर येतो. त्याने सुद्धा तिच्या घागराला मॅचिंग शेरवानी घातली होती. त्यात तो राजबिंडा दिसत होता. तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तसे बाकी सगळे गार्ड्स बाहेर निघून जातात. जाई तर त्याच्याकडे पाहत पण नव्हती. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता, कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती. तो भानावर येतो आणि तसंच तिच्याकडे पाहत, जेवढं रडायचं असेल तेवढं इथेच रडून घे. यानंतर आपण जिथे जाणार आहोत तिथे तुझ्या या नाजूक डोळ्यातून एक अश्रूसुद्धा यायला नको. आणि जर अश्रू आलेस तर मगाशी फोनवरचे बोलणे ऐकले ना तू. तशी ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते. तो पण खोलवर तिच्या डोळ्यात पाहत, म्हणून सांगतोय अजिबात रडायचे नाही, नाहीतर तो असे बोलताच ती पटापट तिचे अश्रू पुसते आणि चेहरा नॉर्मल ठेवते. तो तिच्याकडे पाठ करून उभा राहत, आता इथून आपण थोड्या वेळात निघणार आहोत. आपण जिथे जाणार आहोत ते म्हणजे तुझे सासर. आणि तुझ्या सासरच्या लोकांसमोर हसत बोलायचे. आणि अजून एक, लग्नाच्या कराराबद्दल तुला आणि मलाच माहिती आहे. त्या व्यतिरिक्त ही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला समजता कामा नये. माझ्या फॅमिलीला हेच वाटले पाहिजे की आपले लग्न झाले आहे आणि आपण आयुष्यभरासाठी नवरा बायको आहोत. आणि तुला माझ्या घरचे विचारतीलच तुमचे लग्न कसे झाले तर सांगायचे, आम्ही आधी मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले आणि नंतर कोर्टात जाऊन सुद्धा लग्न केले. तो बोलत होता आणि ती चेहरा निर्विकार ठेवून ऐकत होती. तो बोलत असताना मागे वळून तिच्याकडे पाहत विचारतो, मी सांगितलेले लक्षात राहील ना. तशी ती खाली पाहत हो म्हणून मान हलवते. माझ्याशी बोलताना खाली मान घालून नाही तर माझ्या डोळ्यात बघून बोलायचे. त्याच्या करारी आवाजात तो बोलतो आणि तो करारी आवाज ऐकून ती घाबरते आणि घाबरून तिच्या तोंडून हो शब्द बाहेर पडतो. त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच बाहेर घेऊन आला. बाहेर येताच त्याच्यासमोर फुलांनी सजवलेली ऑडी उभी होती. त्यांना बघून एका गार्डने कारचा डोअर ओपन केला
आणि विक्रांत जाईला घेऊन आत बसला. डोअर बंद करून त्याने जायचा इशारा केला आणि त्यांची गाडी जायला निघाली क्षीरसागर पॅलेसला. गाडीत दोघं शांत बसून होते. जाई तर विचारात पडली होती. कालपर्यंत तिचे आयुष्य किती आनंदी होते आणि आज अचानक तिच्या आयुष्यात काय घडून गेले होते. तिचा तर अजून पण विश्वास बसत नव्हता की तिचे लग्न झाले आहे म्हणून. ती विचार करण्यात एवढी मग्न असते की त्याची गाडी पॅलेसमध्ये येऊन थांबते तरी तिला कळत नाही. तिला विचारात बघून विक्रांत नाहीमध्ये मान हलवतो आणि त्याच्या साईडचा दरवाजा ओपन करून बाहेर येतो. मुद्दाम दरवाजा जोराने बंद करतो आणि त्या आवाजाने जाई तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि समोर पाहणार की तिच्या साईडचा दरवाजा ओपन होतो आणि ती तिकडे पाहते तर विक्रांत स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो. त्याचा एवढा हॅपी फेस बघून ती गोंधळते, पण तिच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. त्याने तिला काय सांगितले होते. ती बाहेर येत नाहीये हे बघून तो खाली वाकून तिच्याकडे पाहत दात घट्ट करत, मी सांगितलेले लक्षात असू दे, स्वतःच्या मनाचे तारे तोडू नकोस. तो रागात पण चेहरा नॉर्मल ठेवत तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलत असतो. त्याचे नवे नवे रूप बघून जाई घाबरत हो म्हणून मान हलवते. तसं तो निर्विकार हसतो आणि सरळ उभा राहत तिच्यासमोर त्याचा हात पुढे करतो. तिची इच्छा नसताना ती त्याच्या हातात हात देते आणि गाडीच्या खाली उतरते. तो हसत तिच्याकडे पाहत गुड म्हणतो, चला आज जाऊया, सगळे आपली वाट पाहत असतील. आणि तो तिचा हात पकडून तिला मेन दरवाजाजवळ घेऊन येतो. त्यांचे स्वागत करण्यासाठी घरातील सगळेच समोरच उभे असतात. जाई एक नजर त्यांच्या सगळ्यांवरून टाकते आणि एका व्यक्तीला बघून तिचे डोळे मोठे होतात. काय वाटतं तुम्हाला? जाई कुणाला पाहून शॉक झाली असेल? पुढे जाऊन जाई आणि विक्रांतचे भविष्य काय असेल? दोघं एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतील का? कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी पाहत राहा तुमच्या सगळ्यांचे आवडते लाईव्ह मराठी स्टोरी चॅनल. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.